मंडळी, आज आपल्याकडे आलं आहे आपल्या लाडक्या प्रेमकथेतील म्हणजेच अजूनही बरसाता आहे मधील आपलं लाडकं कपल, अर्थात डॉक्टर मीरा देसाई आणि डॉक्टर आदिराज पाठक, अर्थातच आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि लाखो दिलो की धडकन उमेश कामत, दोघांचे टाळ्यांच्या स्वागत आहे. तुम्हा दोघांचंही आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तुम्ही दोघे इथे आलात, आम्हाला फार आनंद होतोय. मंडळी, 10 वर्षांपूर्वी दूर झालेले मीरा आणि आदिराज योगायोगानं पुन्हा एकमेकांसमोर आलेत. आता पुढे काय होईल याचीच कथा आहे. अजूनही बरसात आहे. तर या संदर्भात तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत. पण आधी वळूया आजच्या आपल्या परफॉर्मन्सेसकडे. तुर्तास मी तुम्हा दोघांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. मंडळी, चौघुले काकांना इम्प्रेस करून चेतू सोबतचा प्रेमाचा रस्ता खुला करून घेण्यासाठी पुन्हा एकदा येतोय गौऱ्या. बघूया आज तरी त्याला ते जमतंय का. चेतना, काय म्हणतोय पेपर? काय काय पेपरात मध्ये वाच बघू. बाबा, अजूनही बरसात आहे आणि कोण होणार करोडपती केवढी मोठी जाहिरात आली बाबा. बाबा, पहिल्याच वाक्यात प्रमोशन झालं. म्हणजे हे आता जायला मोकळे. तुला 1000 वेळा सांगितले घाई करायची नाही, आत्ताच निघून जातील ते झालं प्रमोशन म्हणून. सतत वाटलं पाहिजे त्यांना पुढे प्रमोशन आहे, पुढे प्रमोशन आहे. तुला काय वाटलं स्किट बघायला आले ते? नाही. हो म्हणाले. नशीब आहे आपलं, बाकी काय. बाबा, उमेश कामत आणि मुक्ता बर्वेंची जोडी मला खूप आवडते बाबा. अरे मलाही खूप आवडते. मलाही खूप छान दिसतात ना दोघं बाबा. खूप छान दिसतात बेटा. तुझ्या आईची आणि माझी जोडी सुद्धा अशीच होती. 8 वर्षापूर्वी 5 रुपयाची कोथिंबीर आणते म्हणून ती नाक्यावर गेली ती गेलीच बेटा, परत आलीच नाही. तुम्ही त्या नाक्यावरच्या भाजीवाल्याकडे चौकशी का नाही केलीत बाबा? तो पण तेव्हापासून गायब आहे बेटा. खूप शोधले बेटा, दोघे एकत्र कसे मला कळत नाहीये काय झालंय ते बेटा. आता काय करणार बेटा. बाबा जाऊ दे. विषय जेव्हा निघतो ना तेव्हा बेटा. इकडे बघा बाबा, इकडे बघा. डोळे पुसा. नाही, किती वेळा सांगितलं बाबा, जुनं उगाळू नका. हे काय दिलंय देवाने इकडे तुला ग? अशा कोणाच्या भोया असतात का? भोया आहेत की नाही ते मला सांग. मग भोयांची ट्रीटमेंट दे त्यांना. पतंग आहे का ती कंटाळाला उडवल्या असं आहे ना बेटा. एवढंच मला तुला सांगायचंय. काय 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 माहित कोण आलं. गौऱ्या, काय रे? किती उशीर केलास रे? काय झालं? सीट संपलं? नाही, मग तसं नाही. मग मी तुझी कधीची वाट बघतेय गौऱ्या. ओ वाट लागते यार. तू अशी लागते ना, आपली वाट लागते यार. ए चेतना, काय कुसूर पुसूर चाललंय बाहेर? कोणाला आले बाबा. काय नको राहा, तुझा बाप आहे ना आतमध्ये. अरे नको राहा. काय का चेतना? थांब. बाबा, बाबा गौऱ्या आलाय. गौऱ्याला ही लाज वाटण्याची गोष्ट आहे बेटा. लाजतेस काय त्याच्यावर? काय झिपऱ्या? काय चौगल्या? सॉरी काय बोलला? सॉरी चुकून बोललो. नाही बाबा. Sorry. काय चौगुले काका, कसं आहे? बरं आहे ना? बरं आहे. बरं आहे. गौऱ्या, काय घेणार? हॉट चॉकलेट. इकडे ये बाळा, ये ना बाळा. ये बाळा, ये. काय मागितलंस बाळा आता तू? हॉट चॉकलेट. अरे चहाच्या कपात 2 बोटं घालून ग्लुको बिस्किट काढतोस आणि चाटतोस ना रोज. तुला हॉट चॉकलेट पाहिजे? नासलेल्या दुधात साखर घालून त्याची स्वीट डिश म्हणून खाताना घरी तुम्ही. तुला हॉट चॉकलेट पाहिजे? हा ॲटिट्यूड आहे तुझा. ह्याची काय लायकी आहे हॉट चॉकलेट मागतो? जाऊ दे ना बाबा. गौऱ्या, पाया पड. जातो मी ना पड पाय. गौऱ्या प्लीज ना. हा. तुझ्या बापाला पायच नाही. हे काय हाय सॉरी
हे काय हे पाय नाही आहेत हा आज घेतले होते मी थोडे गोगल काय का पायात घ्यायला? नाही बाबा. ह्याला सांग नीट बोल ह्याला सांग पाय पड हा पाय पड कोण ना पाया. जग तुझ्या जाचातून वाचो तुझ्या त्रासातून वाचो. तुझी लायकी आहे त्या बामडे आशीर्वाद दिलेला आहे मी. काय काम काय काढलंयस आज तू इकडे हा काम काय काढलंयस काका बसू. हा बस 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 ये, हा. ये, ये. काका हा आज माझा काव्य संग्रह प्रकाशित होतोय. अरे ऐका ऐका अरे, थांबा थांबा. नाही बाकी अजून स्किट बाकी आहे, संपलं नाही. ए बाळा ये इकडे काय ये बाळा संपवलं यार. अरे तो तरी काय करेल है ना? तो तरी काय करेल तुला माहितीये का काय? आत्ता तुझं जे मराठी साहित्य आहे ना त्याचा ओशाळून मृत्यू झालाय. हे असं वाक्य घेतलंस आपल्याला जे जमतं तेवढंच करावं का त्या कवितेच्या मागे पडलायस. नाही बेटा असं मागे नाही लागायचं सांग याला तू बाबा गौऱ्या खूप हुशार आहे बाबा, त्याला सगळं जमतं. हा त्याला सगळं जमतं हो बाबा. मग अजूनही बरसाताई मध्ये उमेशच्या जागी त्याला का नाही घेतला सांग ना मला. याला बस. सगळे येतं ना काय चल बस झालं चेतना मी चाललो. नाही, नाही, चाललो, बस. जा, 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 जा. नाही, चल, यार, बस यार. प्रॉब्लेम असेल तर जा तुम्ही गरज नाही नाहीये. बाबा नाही काहीच नाही प्रॉब्लेम. कसा म्हणतो तुझा बाप यार मला? बाबा गरज नाही आपण दोघे पुढचं स्किट करू लेखक आम्ही येतात लिहितो रिहर्सल करू नाही काय बाबा हा. गौऱ्याचं ना काम आहे तुमच्याकडे. हा, काम आहे वा काका खरंच माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे काका हा. आपण आहे ना एक एक सॉलिड कविता हिवल्यात. काय केलंस तू हिवल्यात कविता. कविता हिवत नाहीत रे कधी हा? लिहितात लिहितात तेच कळलं ते. का तुला हा. मराठी भाषेची दाराबाहेर थंडीत कुडकुडत उभी आहे ना तिला घरात आण तिला जरा बसायला खुर्ची बिर्ची दे कधीतरी चहा वगैरे दे रिस्पेक्ट दे तिला कळलं का तुला लिहिती हे असं बोलतोय तू कुठली भाषा आहे तुझी ऐका. काम काय बोल? हा कसं तुम्हाला कवितामधलं सगळं समजतं ना. हा, आणि तुम्ही ते आहेच. चेतनाचे बाबा पण आहे. कळल्याचे चेतनाचे बाबा. चेतना नाही रे कुठलं नाव आहे चेतना चेतना काय नाव आहे चेतना चेतना म्हणतो बरे चेतना. आणखी म्हणू चेतना. झाला आपला आत्मा शांत. नाही, नाही, नाही. माझी मस्करी करतो हा? नाही केली, नाही केली. माझी मस्करी करतो नाही, 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 काका. नीट बोलायला सांग त्याला त्याचं काम आहे ना माझ्याकडे सॉरी म्हणायला सांग हा? गौऱ्या सॉरी म्हणायला सांग सॉरी अरे प्लीज ना गौऱ्या. सॉरी म्हणायला सांग सॉरी. काम काय बोल हा काम काय ऐका ना हा. माझ्या कवितांची प्रस्तावना तुम्ही लिहा ना. काय लिहायची आहे प्रस्तावना. जे प्रेक्षक नंतर करणार आहेत ते आधीच का लिहू मी सांग ना मला काय म्हणायचं प्रस्तावना बाबा हा. त्याला तुमच्याकडून प्रस्तावना लिहून हवी आहे. हा चला हिमतीची दाद द्यायला पाहिजे रे तुझ्या थँक्यू काका. गाढवाच्या शेपटाला असा पत्र्याचा डबा लावतो आणि तो खडखड खडखड आवाज येतो ही याची मनोरंजनाची व्याख्या आहे आणि ह्याला काव्य काव्य करायचंय तुला का माग बुद्धी लागते बुद्धी कविता करायला मला माहिती आहे तुम्ही मला असंच बोलणार हो, पण एक लक्षात घ्या कविता लिहायला बुद्धी नाही लागत, दिल लागतो दिल. वाव. माझ्या दिलातनं कविता आली मी लगेच लिवली. हास्य जत्रा बघत राहा ओनली ऑन सोनी लिवली. पाठव 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 घरी पाठव. ही लायकी आहे तुझी पाठव पाठव घरी पाठव. लोक हो हात जोडून सांगतो हे जे दिसतंय ना ते तयार झालेलं मडकं आहे. याच्या आधीचा चिखल काय असतो ना हे आमचं आम्हाला माहिती आहे. और कमल कहा खिलता है? कमल हा कमल आहे चिखलातला कमल आहे हे. सॉरी काका. वही दे तुझी वही घ्या. हा. कविता केली आहे. हा. काय काव्यसंग्रहाचं नाव बघ काय मरतो का काय मी हे तुझ्या काव्यसंग्रहाचं नाव आहे. हो हो. प्रेक्षकांचा अभिप्राय कसा शीर्षक म्हणून ठेवतोस रे तू सतत प्रश्न विचारायचे नाहीत अशाचे करून तिकडे कोपऱ्यात बस तिकडे आयुष्यभर प्रश्न विचारते याची याची करून. पहिली कविता वा श्री बी लिहायची काही पद्धत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. आपल्या जगण्याचा एकच उसूल शुक्रिया अंडीवाला रसूल.
डोंगर दरी नदी नाला एकच नाव रशीद पंक्चरवाला. दुनिया हो गई बेकाबू सलाम ड्राय मंचुरियन वाला बाबू. काय आहे? अरे हे काय आहे? हे आपले सगळे स्पॉन्सर आहेत. हे स्पॉन्सर हा ह्याने सगळ्यांनी आपल्याला 500 रुपये दिलेत काका. तुला सांगतो चेतना, मी जेव्हा रशीद भाईला कविता ऐकवली ना, माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला. तो थुकला पाहिजे होता. या लेवलच्या कविता आहेत या. लक्षात आलं का तुझ्या कशा कविता करतोय हा? काय थांबा ना जरा. किती सुंदर कविता करतोय गौऱ्या. हा बेटा ह्याला कविता म्हणणे म्हणजे पृथ्वी प्रतापला गिरीश कर्नाड म्हणण्यासारखं आहे. ह्या कविता नव्हे, ह्याला कविता नाही म्हणत. ऐक माझं. ऐका ना, मी काय म्हणतो, पुढची वाचा ना. काय म्हणालीस तू? पुढची वाचा. पुढची आता मध्ये पडायचं नाही. आता ये आता इथे इथे बस. आता नाही आता नाही. आता मी आला. बाबा, please. अब आया मैं. इधर बैठ इधर बैठ इधर बैठ इधर बैठ. एकदा बर परत बोल. काय बोललास तू? पुढची वाचा ना. असं काहीच नसतं मराठीत. फिडची फिडची असं काही ना. नाही मराठी भाषेशी मस्करी करायची नाही. नाही. पुढील जसं वडील तसं पुढील. लक्षात आलं तुझ्या? नीट घ्यायचं. हा 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 हा. आता काय म्हणतोस तू? आता म्हणू का बरे मी? नाही. नको. माझी बंकच करतोय हा. ऐका ना, हा कविता वाचा ना. ताकद बघा ना कवितेची. कविता नको नको गौऱ्या. काय? तू वाच ना. कदाचित बाबांना त्यातला गर्भित अर्थ कळणार नाही. हा गर्भित अर्थ म्हणजे काय? मॅटर्निटी होम. मॅटर्निटी होम. गर्भित अर्थ म्हणजे अब मजा आहे. अब मजा आहे. आज नाही अब मजा आहे. अब भाय मजा आहे. आज मजा आहे. आता तुझ्या सगळ्या कविता तू वाचायच्या. आपण त्याचं रसग्रहण करायचं. पाय सोडा ना. पाय मी वाचतो, पाय सोडा ना. अरे नाही बेटा, ही जी कविता केली आहेस ना, पाय धरण्यासारखीच कविता केली आहेस तू. बोल बोल. चेतना सांग ना, पाय सोडायला का? नाही नाही बेटा नाही बेटा. हा बोल. पहिल्यापासून कर. हा कवितेचं शीर्षक आहे शिशिरक. सॉरी शिशिरक शीर्षक असं असतं ते. कळलं? पाय काय सोडा. पाय सोडू? नाही. अरे, वाचतो. पुढे वाच. कविता वाचतो. अब आहे मजा. कवितेचं नाव हा. आहे मुंगी. ह्याच्या लायकीचीच कविता आहे. बरोबर. एक होती मुंगी, तिने वाजवली पुंगी. तिने मारली बियर, तिला आली गुंगी. इतकी मोठी मुंगी पण फिरते कशी नंगी पुंगी. ही कविता नाही लिहिली आहेस तू. गटरातून क्रिकेटचा बॉल काढलाय. लक्षात आलं तुझ्या? ही तुझ्या कवितेची लायकी आहे. पुढची कविता. मजा आहे. पुढची कविता वाचतो. हा. झुरळ. क्या बात आहे. मुंगी आणि हाताच्या पट्ट्यात येऊ नको. लांबस. खाशील तू. खाशील तू. बोल इकडे. झुरळ. एक होतं झुरळ, वा. त्याला आली पुरळ. हा एक होतं झुरळ, त्याला आली पुरळ. वा वा. त्याचं गाव परळ. आता तुला करतो सरळ. हा? काय तुला माहितीये रे? मराठी साहित्यातलं काय तुला माहितीये मला सांग. गडकरी वाचलेस? हा वाचलेत. वाचलेत? हा. कुठे? ठाणे वेस्टला एका लाल बिल्डिंग वर वाचलो मी. अरे ते थिएटर आहे लाल कलरचं. हे वाचलं गडकरी म्हणजे गडकरी वाचले असा अर्थ होत नाही त्याचा. बरं ग्रेस ऐकलंय? हो, ते सायकलला लावतात तेच ना. ते ग्रीस. ही तुझी अक्कल. याला चुलीत लाकूड म्हणून जाळूया. एकदा चालू. काय माहिती इकडे जवळ ये. काय माहितीये भाषेच्या अलंकारातलं तुला काय माहितीये? अलंकार माहितीये? हा माहितीये. काय एखादा माणूस जेव्हा मोठा होतो आणि स्वतःला शाना समजतो ना, त्याला म्हणतात काय? अलंकार. त्याला अहंकार म्हणतात. आणि इकडे. किती मारते यार. यापुढे माझ्या गौऱ्याला मारायचं नाही बाबा. हे बघ ते नाही, गौऱ्याला मारायचं असेल ना बाबा, तर आधी मला मारा. चेतू मारा बाबा. त्यालाच मारा. अरे काय पोरगी आहे यार, आत्ता बोलली
त्याला मारा त्याला मारा. अली कळली तुझी लायकी बस स्टेज वापरायचं आता आपण. आता अख्खा सीन इकडे मी जातो. पुढचा सीन इकडे मी नावाचं. अख्खं स्टेज वापरायचं की नाही आपण? मी जातो. आता मला सांग भाषेबद्दल मला सांग तुला काय माहितीये भाषेबद्दल सांग. बाबा ऐका ना बाबा. तुम्हाला माहितीये तेवढं त्याला नाही माहितीये बाबा. जाऊ द्या ना. गौऱ्या मनाने खूप हिरा आहे बाबा. त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केलाय ना कविता करायचा. कौतुक करा ना बाबा. बेटा कौतुक कवितेचा प्रयत्न जो करतो त्याचं करायचं असतं. कवितेला जो भॉक करतो त्याचं नसतं करायचं बाळा. लक्षात आलं का तुला? तुला मी सांगतो आयुष्यात तू जर कवीशी लग्न केलंस तर बघ. उशिरा सांगताय. गप्पा बस जरा. ऐका ना मला तुमची शेवटची मदत पाहिजे. माझी शेवटची मदत हा हा मी एक काय कविता होईल? केली हा. ते प्रेम कविता आहे. फक्त त्याचं यमक मला सापडत नाहीये. बरं. हा हा. वही द्या माझी. बसा ना काका. त्याचं यमक मला सापडत नाही. जरा मला सांगा ना. तुझं प्रेम माझं वंगण. तुझं प्रेम माझं वंगण. मला वंगणला यमक सापडत नाहीये. कविता लिहिली मी. बरं हा तिकडे बघ. तुझी ओळख आहे? तुझं प्रेम माझं वंगण. माझी लाग तुझं डुंगण. वा वा दर्जा सादरीकरण दर्जा. प्रसादा. वा वा बहारदार बहारदार. मला असं वाटतं की मराठी भाषेची धुळधाण आज तुझ्या परसात आहे. उमेश मुक्ता आलेत अजूनही बरसात आहे. हॅट्स ऑफ. कमाल. वा 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 वा. जाणून घेऊया आजच्या आपल्या पाहुण्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. मुक्ता. काही नाही अमेझिंग. म्हणजे मी इतके दिवस इवन अख्खा कोविड त्याचा सगळा जो आपण घरी बसून काढला तो या सिरियलवर आम्ही काढला आणि इथनं ऑक्सिजन मिळवत होतो. आणि त्यानंतर एक संधी आली की काम करायला मिळते. तर त्या ऑक्सिजनवर मी या शोमध्ये आले म्हणून नाही. मी जेव्हा सिरियलला हो म्हटलं तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला की म्हणजे मला प्रमोशनला इकडे जाता येणार आहे का. कारण मला शपथ सांगते मला प्रत्यक्ष बघायचं होतं की इथे काय घडतं. कारण ते इतकं मॅजिकल आहे आणि इतकं अमेझिंग आहे. इतके सॉलिड कलाकार आहेत सगळे. आणि लेखक दिग्दर्शकांना पण हॅट्स ऑफ. हे दोघं जण ज्या पद्धतीने बोलतात तसं वाटतं की बघत राहावं. आणि फार आनंद झाला की मला इथे बसून ते बघता आलं. थँक्यू 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 सगळ्यांना. थँक्यू सर. थँक्यू. उमेशदा. तुमचं आता कौतुक करण्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतात. इतके तुम्ही हॅट्स ऑफ आहात. सगळेच तुम्ही हॅट्स ऑफ आहात. आणि आमच्या घरी माझ्या मते मॅक्झिमम वेळ ह्या शोला बघण्यात जातो. सकाळी उठल्यापासनं जर टी व्ही लावून काही पाहायचं असेल तर पहिला कार्यक्रम हा असतो की हा कार्यक्रम बघावं की दिवस छान जाईल. प्लीज असेच राहा आणि आमचं आयुष्य वाढवत राहा. थँक्यू सो मच. किती छान किती छान. मंडळी वय सरलं तरी प्रेमाची सय जाते का. तुमच्या समोर प्रेमाचा हा विशाल कोण त्रिकोण घेऊन येत आहेत. कॉमेडीतला मंजा हुआ खिलाडी पॅडी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. ए विशा, अगं आण काय ते खायला. भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागलेत. हो आले आले आणते आणते. हे घ्या. हे काय आज पण कारलंच? आता काय करावं बाई. दुसरी भाजी करावी. आहो आता तुम्हीच आणली तर 5 किलो कारली. अगं कारली स्वस्त मिळाली बाजारात ग. तुला सांगतो म्हणजे ना ह्या महागाईने तोंडचं ना सगळी चव पळवून लावली आहे. काय गोड काय कडू काय कळत नाही. ए विशा ये ना, तू पैसेकडे आणि तुझ्या हाताने हे कारलं भरव, गोड लागेल. इश्श काहीतरीच तुमचं. हा? चला चला. आहो तुम्ही शांतपणे जेवून घ्या बरं आधी. तेच म्हणलं ना जेवून घेतलं असतं. आहो गप्प बसा, जेवून घ्या. आणि हे काय आहे, तुम्ही ही खिडकी लावली, दुसरी खिडकी सगळी उघडीच. दारं बंद नको करायला. लावून घे ना, जेवून घेऊया. आहो चाललंय तुमचं. मला ना खूप कामं पडले. तुम्ही त्रास नका देऊ अजिबात. जेवून घ्या आधी. काय? काय बापरे, पाऊस बघा केवढा धोधो पडतोय. बापरे काय बाई, काय वारं सुटलंय हे. बापरे भयंकर मोठं वादळ येणार वाटतं. मी दार लावून घेते पटकन.
अगं विशा प्रभा अगं विशा दार लावून घेतेस ना, वादळ येईल. आलंय. आलंय. एक मिनिट हं. एक मिनिट. कोण ए ए ए ए ए बस बस. एक कोण आपण? भूतकाळ. म्हणजे तुमच्या बायकोचा बालमित्र आई, प्रभाकर उर्फ प्लॅटोनिक मोरे. प्रभा. दार बंद करायला थोडा उशीरच झाला नाही. अहो, थांबा ना, अहो, थांबा ना, थांबा ना. अरे ये ना रे ए, प्रभा. रे किती वर्षांनी पाहते मी तुला प्रभा. अरे ए प्रभा रे कसा आहेस तू? बरं आहे. हे काय हे हातापायची काढं करून घेतलीस तू? माय बाई. काही खातो पितोस की नाही? खंगलाच करे माझ्या आठवणीत. थांब, मी काय बोलत बसते, पटकन तुला जेवायला वाटते. हा नाही विशू, नको म्हणतायत. नको म्हणतायत. नाही विशू. नियतीने एकदा भरल्या ताटावरून उठवलंय, आता पुन्हा बसून नको. वा वा. प्रभाकर, आपण प्रभाकर आहोत, बेलवलकर नाही. नॉर्मल बोलायचं, नॉर्मल. मी असाच बोलतो, उगाच नाही मला चिपळूणचा वाचस्पती म्हण. आई ग, आई ग. वाचस्पती. बापरे, किती वर्षांनी ऐकलाय मी हा शब्द प्रभा. वाचस्पती. मी काय बोलत बसले, तू बस पटकन. मी ना गरमागरम भजी काढते तुझ्यासाठी. अरे वा 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 वा. हा, मला ही कारल्याची भाजी आणि हा टोणगा आला तर त्याच्यासाठी गरमागरम भजी. हो कांबळे, तुम्ही मला घाबरू नका. मी कसला हो, मी दिसायला जरी बदनमान असलो ना, मदन बाण. हा, मी तुमच्या बायकोला पळवून नाही नेणार. इश, काहीतरीच. आय स्टील रिमेंबर माय वचन. इंग्लिश. जोपर्यंत ना तुम्ही जिवंत आहो ना, तोपर्यंत विशू तुमची. एकदा तुम्ही गेलात की विशू माझी. होय ना? एक मिनिट. तू सारखं सारखं तिला विशू विशू म्हणू नकोस रे. प्रभा. कर. प्रभाकर, तू कर बोल, तू खा बोल. ती कर बोलेल, मी खा बोलेल. चालेल तुम्हाला? अरे काय निर्लज्ज माणूस आहे. अरे म्हणजे मी काय म्हणतोय, जी काय हाक मारतोयस ना ती पूर्ण बोल. आलाय मोठा बालमित्र. तुला सांगतो प्रसाद, ह्या बायकांचे जुने जे सगळे बालमित्र आहेत ना, त्यांना ना उंदराच्या गोळ्या देऊन ठार मारून टाकलं पाहिजे. म्हणजे एकदम काठावरचं नातं आहे रे. धड संशय पण घेता येत नाही आणि विश्वास पण ठेवता येत नाही. 19 डिसेंबर, प्रभा. उन्हाळ्याचे दिवस. प्रभा नको. भिंत आहे तिकडे. कडक उन्हाळा पडला होता. प्रभा. मी आमराईत बसलो होतो. प्रभा. तो विशू अशी सरसर माझ्याकडे धावत आली. मला शेवटची भेटली तेव्हा सुद्धा मी शांतच बसलो होतो. तेव्हा विशू मला म्हणाली, प्रभा. प्रभा, विसर मला. आजची ही आपली शेवटची भेट. प्रभा, मला या टिंग्यासोबत लग्न करावंच लागेल प्रभा. एक मिनिट. हा टिंग्या कोण? तुम्ही. तू मला टिंग्या बोलायचीस? हो, ते लग्नाआधी मी तुम्हाला टिंग्याच म्हणायचं. मला तुम्ही अजिबात आवडला नव्हता विशू. पण केलं ना मी तुमच्याशी लग्न आणि आजपर्यंत तुम्हाला अहो म्हणते ना मी. हे विशू, तुझं दुःख मला कळतंय ग. एका टिंग्याला अहो म्हणणं केवढं कठीण पडलं. प्रभा, आता पदरी पडलं आणि पवित्र झालं.
झालं लग्न, आता काय? लग्न किती वर्ष लोटली असतील ग ए कशाला? तुमच्या लग्नाला? हा म्हणजे जवळजवळ 15 वर्ष 6 महिने 12 दिवस 7 तास आणि 13 सेकंद 14 सेकंद 15 ए, सेकंद. बस 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 हे बाबा बस 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 दिवस संपेल आता झालंय ना तिचं लग्न. मग आता सगळं विसर. एक काम कर, आता मानलेला भाऊ बन आणि निघ इकडे. अहो, काय तुमचं? विशू. अहो, थांबा. असं काय करता? बघू दे ना मला माझ्या सख्याला. त्याला काय, त्याला जे काही हवं नको ते पाहू दे ना मला. ए काय हवंय ते नको बघू, नकोय ते बघ. हा ए विषय तू नको काळजी करू. अगं आता मी इथं 4 महिने राहणार आहे. चार ए, चार माझा प्रभा 4 महिने 4 महिने हे बघ. राहणार प्रभा. तेव्हा मला काय हवं नको उद्या परवा निवांत बघू आपण. विशू तू मला मदत करशील? अरे हो करेन ना, का नाही करणार प्रभा. हे ऐक ना, मी काय म्हणतो हे बघ. ऐक ना विशू, बोल ना. तू ना तुझ्या सोसायटीच्या लोकांशी जरा बोलून घे ना आणि वॉचमनच्या खोलीत माझी थोडीशी राहण्याची सोय कर ना. हे? मी बोलतो मी. काय बोलतोस तू? बघ ना. गप्प बस. वॉचमनच्या खोलीत राहणार तू? अगं, मला केवढी नाही, जागा अजिबात राहणार. नाही. मी असताना वॉचमन कडे राहणार नाही. मी झोपेत अरे असं काय करतोस प्रभा? तू काय काय केलंयस माझ्यासाठी तुला आठवतंय? कैरीच्या फोडीला असं मीठ लावून तुम्हाला खायला घालायचं. ए ए कैऱ्या मी पण दिल्यात. तुमच्या कैऱ्यांना चव नव्हती हो. ए, माझ्या प्रभाच्या कैऱ्यांना चव होती. प्रेम होतं त्याच्यात, खट्ट मिठ्ठ. माझ्या कैरीला ना लय चव होती. प्रभा काही नाही, तू इथेच राहायचंस या घरात. हे घर जितकं ह्यांचं आहे ना तितकंच माझं पण आहे. काही नाही, तू इथेच राहा. कशाला जायचं वॉचमनच्या खोलीत? एक मिनिट ऐका ना, ऐका ना. तुझ्या भाड्याच्या घराची व्यवस्था मी करतो. ऐका ना, हो. नाही नाही भाड्याचं घर होईल हो, पण भाडं भरायला माझ्या खिशात पैसे नाही आहेत. मी देतो ना पैसे. चल मी ऐका ना, देतो. अहो, असं काय ऐका. करता तुम्ही? इकडे या, या इकडे. अरे, पण हा उगाच इथे- के लहान मुलासारखं. प्रभा इकडे या. किती वादळ वारं सुटलंय बघा, केवढा पाऊस पडतोय. आधीच एवढं भिजलंय माझं कोकरू. कोकरू. अरे काय करू मी इथं? थांबा. प्रभा तू बस बस तू बस तू बस. मी चहा टाकते आणि कपडे बदलून घे पटकन. हा हा, ए चालेल. ए, कपडे काय बदलून घे. भिजलेस तरी काय? एक तरी थेंब पडलाय. एक काम कर, हा मी तुला 10-12 हजार रुपये देतो आणि तू गावाला निघ. चल तुला बस स्टॉपवर अहो, सोडून कांबळे, येतो. अहो, चल, कांबळे, चल, चल. तुम्ही मला घाबरू नका. गावाकडे तुझ्यासाठी एक मुलगी बघतो, तिचं तुझ्याशी लग्न लावतो, पण तू आता इथनं जा. नाही मी लग्न करू शकत. का? मी हिला वचन दिलंय. मी आज जन्म बिन लग्नात राहीन आणि हिच्यावर प्रेम करीन असं. प्रभा सोड हा हट्ट आता. कर रे बाबा लग्न कर. माझ्यापेक्षा बेटर मिळेल तुला कोणीतरी. बेस्ट पेक्षा बेटर काहीच नसतं. ऐको कसलं कातील बोलतोस तू. ए प्रोमोचं वाक्य आहे हे. दररोज टीव्हीवर हेच वाक्य हॅमर होत असतं. आणि त्यांच्या आयुष्यात अजूनही बरसात आहे. तुमच्या आयुष्यातले सगळे ऋतू घाबरून पळून गेलेत. एक मिनिट हे घे पैसे आणि निघ इकडनं. चल निघ इकडनं. बेशो त्यांना सांग आज भी मैं फेके हुए पैसे नहीं उठाता. हा मोठा चिपळूणचा बच्चन. हे घे पैसे आणि चल निघ इकडनं. निघ. थांब प्रभा थांब नाही, थांब इकडे. ऐक ना. परत दे पैसे नाही ते त्याला. आता दिले त्याने ते घेऊन नकोयत जा. पैसे हे अगं, आपल्याला. आता एवढं नकोयत आपल्याला हे. अगं नकोयत हे उपकाराचे पैसे. आपण कमावू. आपण कमावू म्हणजे? माफ करा कांबळे, मला माफ करा, पण मी नाही राहू शकत तुमच्या सोबत आता. विशा मला माझ्या प्रियकरासोबत जायचंय. तुम्हाला प्रेम काय माहितीच नाहीये. माझ्यावर खरं प्रेम प्रभाने केलंय. हो. प्रभा चल आपण गावी जाऊया. ऐक ना. आपण झाडं लावूया, शेती करूया, मशागत करूया. आपण आपलं नंदनवन फुलूया. चल, नाही चल, अगं हो आत्ताच्या आत्ता चल. अगं, चल ना. हो जाऊया. मी कुठं नाही म्हणतोय. चल ना. पण मी तुला वचन दिलंय ना, जोपर्यंत हा माणूस जिवंत आहे तोपर्यंत मी तुला स्वीकारणार नाही म्हणून. अरे पण अगं आपण लग्न करू. हे बघ आता हे कांबळ्याने मला आता हे पैसे दिलेत ना, हां हे पैसे, तर ह्या पैशातनं मी माझं घर बांधतो. आणि कांबळे
मी हळूहळू ना तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन. प्रभा हा बघ ग, पैसा काय आज आहे उद्या नाही. आणि मी काय तसे पैसे कोणाचे बुडवणार नाही. मी पुन्हा येईन. प्रभा तोपर्यंत कांबळे नसतील तर ठीक आहे, असतील तर तू बघ. प्रभा तू जबाबदार आहेस त्याला. प्रभा प्रभा काळजी घ्या स्वतः. हो मी घेईन नक्की. फोन वाजतोय तुझा. फोन वाजतोय, घे बाबा हे फोन घे ना. हॅलो. काय हो पैसे गावले का नाही? हो ते गावलेत पैसे. खय असाच खडे कधीपासून वाट बघणे तुमची. लवकर या ना. प्रभा कोण आहे प्रभा? नाही ते काय आहे, मी एकाकडनं पैसे घेतलेत ना, तो सारखा सारखा मला फोन करतोय. काय हो? कोण आहे बोलता खडे? हॅलो हे बघा तुम्ही एक मिनिट कोण हॅलो बोलतोय? कोण बोलताय म्हणजे मोऱ्यांची बायको बोलताय मी. तू कोण असस गे? हा? तू लग्न केलंस? ते हल्लीच लग्न केलं. मला भाकऱ्या नीट थापायला येत होत्या पण भाजी नीट करता येत नव्हती ना, म्हणून तात्पुरते लग्न केलंय. अरे हलकट माणसा, कळतं का तुला काही? तू लग्न केलं आणि मला सांगितलं मी बिन लग्नाचं. लाज वाटते तुला? अरे मी यायला निघाले होते तुझ्या बरोबर, माझा संसार मोडायला निघाले होते. लाज वाटते तुला? दे दे असू दे. ताबडतोब माझ्या नवऱ्याचे पैसे दे. असू दे ना. आता हातात ठेव माझ्या. मी काय म्हणतो ते- ताबडतोब हातात ठेव आणि ना पुन्हा मला आयुष्यात तोंड दाखवायचं नाही. मी इथून आणि मी तुला कैऱ्या आणून द्यायचो तेव्हा. घाणेरड्या नव्हता तुझ्या कैऱ्या. माझ्या नवऱ्याच्या कैऱ्या उत्तम लागतात. चांगली चव आहे त्याच्या कैऱ्यांना. तू निघ. नीट क्या बात है, क्या बात. माहोल तयार केला तुम्ही इथे. माहोल, कडक परफॉर्मन्स. आठवडींची 25ची बरसात केलीत. क्या बात. आहा जबरदस्त. बघूया हासारसी काय म्हणतायत. सई या बात. When you come on stage, you bloody on the stage. विशाखे, I love you. तू पळत आलीस ना विशाखे. हाय 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 हाय. पॅडीदा फार सुंदर. आणि आज मी एक फ्लाइंग किस देऊ इच्छिते आमिर हडकर यांना. तुम्ही एलिव्हेट केलं सर परफॉर्मन्स. Yes, yes. अप्रतिम अप्रतिम. फार मजा आली गाईज. गॉड ब्लेस यू. मस्त. प्रसाद दा. मोरे, मला राहवत नाहीये. आज एक नवा प्रभाकर मोरे दिसला जो याआधी कधीच दिसला नव्हता. क्या बात आहे प्रभाकर. ओ हो, म्हणजे हा परफॉर्मन्स मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. अफलातून अफलातून. आय लव्ह यू ऑल. तुमच्या तिघांनाही सलाम आहे. मुक्ता, उमेश, याच नोटवर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. फरमाईश आहे खरं तर. तुमचं टायटल ट्रॅक आम्हा सगळ्यांना खूप आवडत आहे. त्यातले 4 ओळी प्लीज आम्हाला इथे तुम्ही ऐकवल्यात म्हणून दाखवल्यात तरी चालेल. गायला नाही तरी देखील प्लीज. कधी तुला मी आठवते का? तुझे नाव अजूनही ओठात आहे. तुझ्या आठवांची मनात माझ्या अजूनही बरसात आहे. ये बात. आहा, बहुत खूप, बहुत खूप. मंडळी, राजाच्या वाड्यात पुन्हा एकदा रचलाय कट आणि त्यामुळेच आपल्याला मिळणार आहे झणझणीत विनोदाची चव. हा चविष्ट विनोद घेऊन आपल्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, विरोधातला कडीपत्ता विराज अँड द वन अँड ओनली दत्त मोरे. अजूनही झोपलेत, चुळबुळ करतायत, कधीही झोपेतून उठू शकतात. सगळं लक्षात आहे काय काय करायचं.
रेडी आहात? हो प्रधान. सुरू करूया. सुरू करूया. 1 2 3 अरे वसाऱ्यानो अवर जोरात वरडतात. कवर घाबरलो मी. मनच कळलं ना मी माना उठायसाठी असला कसला अलाराम लावलाय. महाराज 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 असे कसे सोडून गेलात महाराज? वसाऱ्या आवऱ्या जोरात वरडशील तर कोण पण सोडून जाईल. महाराज महाराज आता आमच्या राज्याला कोणी वली नाही राहिला. वाली नाही राहिला वाली. वली नाही राहिला महाराज. रे वसारे नवरे काय झाले? का रडताय का तुम्ही? महाराज आता मी कोणाच्या नावाने आरोळ द्यायची? बद बद बाही मुलाजा. सनकन वाजवर वसाऱ्या. अच्छा तुझ्या बापाने आरोली दिली होती काय? बद बद बाहीचा मुलायचा. अरे आरोली कशी देतात? बद मुलायचा होशियार. पण वसारून तुम्ही सगळं का रडताय? काय जायलं काय? महाराज महाराज हे तुमचं मरण्याचं वय नव्हतं आणि तुम्ही मेलात. होय ना. असं कसं मेलो म्हणे मिनी मेलोय. मी कसा मेलोय? ए वसाऱ्या तुला बोलतोय. डोलं उघडून बघ माझ्याकडं. आणि तुम्ही ए वसाऱ्यानो माझ्याकडं बघा. मी नाही मेलोय. मी जिद्द हाय वसाऱ्यानो. बस झाली फालतूगिरी. चला उठा. चहा असला सकाळपासून कुणी मला चायच दिलेलं नाही आहे. चाय घेऊन या पटकन. न मोठ्या कोपात चाय आणा. मला त्याच्यामध्ये असं बटर बुडवून खायचंय. तुम्हाला सांगतो ना चाय मध्ये असं बटर बुडवलं ना आणि वरून असं बोर्ड घातलं का बुलुकन असं वर येतं बटर. मला ना तुम्हाला सांगतो मला लय म्हणजे लयच अशी मजा येते. काय म्हणजे तुम्हाला सांगतो बटर पेक्षा बेस्ट कायच नाही हो. मरताय त्यांचं प्रमोशन चाललंय ना व्यवस्थित. अहो ते बेस्ट पेक्षा बेटर काहीच नसतं असं आहे ते. महाराज इकडे. नाही राणी सरकार नाही. राणी सरकार आवरा. राणी सरकार सावरा. कसं सावरू प्रधानजी? कसं आवरू स्वतःला प्रधानजी? आमचे महाराज आम्हाला सोडून गेले प्रधानजी. महाराज असं का केलात महाराज? ही 7वी राणी आत्ता कुठे तुम्हाला जीव लावायला लागले आणि तुम्ही जीव सोडलात? नाही नाही राणी सरकार. राणी सरकार सावरा. कंट्रोल करा राणी सरकार. कंट्रोल करा. तू स्वतःला आवर. कंट्रोल कर. तू लयच चिकटतो साईज वासाऱ्या. सगळे बोलतात मी मेलोय. खरंच मेलोय काय? पण राणी सरकार पण रडतायत म्हणजे मी खरंच मेलोय. कारण ते ना कधीच खोटं बोलत नाही. ते ना तोंडावर खरं खरं बोलतात. चला प्रधानजी. हा. चला महाराजाचं पार्थिव हलवायला हवं. आमच्या महाराजांची बॉडी कडक होत चालली आहे प्रधानजी. खरंय राणी सरकार. खरंय राणी सरकार. पण महाराज बघा ना कसा हसतमुख चेहऱ्याने डोळा मारत मृत्यूला सामोरे गेले. अरे ए वसाऱ्या बॉडी इकडे आहे. ती उशी आहे. म्हणजे बॉडी मनच कशी दिसतात? तुम्हाला कशी दिसते सगळ्यांना? राणी सरकार ओ प्रधानजी. गंमत सांगतो. काय? राणी सरकार मेल्यावर स्वतःच्या आत्म्याला स्वतःची बॉडी दिसत नाही. अच्छा असं आहे काय? म्हणजे मी मेलोय म्हणून मला माझी बॉडी दिसत नाही काय? हा. एक मिनिट. पण मी जे काय बोलतोय तो वसाऱ्या तुला कसं ऐकू येतंय? गप्पा
नाही मेलाय त्याचं टेन्शन घ्या ना, नको त्या गोष्टीकडे कुठे लक्ष देत आहे. हा ते पण नाही म्हणजे मेलोय तर मला टेन्शन घ्यायला पाहिजे. राणी सरकार प्रधानजी राणी सरकार आता राजपंडितांना विचारून महाराजांच्या 11व्याचं 12व्याचं 12.5व्याचं बघावं लागेल. अरे वसाऱ्या काय झालंय तुला? हा नुसता वाढलाच आहेस तू. माणूस मेल्यानंतर 10 दिवसांनी त्याचं 10वं करतात, 12 दिवसांनी 12वं करतात. हे 12.5 मधून कुठून आणलंच? प्रधानजी विधी करणं गरजेचं आहे का? म्हणजे? आपण 365 करू ना, वर्ष श्राद्ध घालू. नाही नाही असं कसं राणी सरकार? अरे तेच म्हणतोय असं कसं बोलते समजावतं ना, गप्प बसरा ना. समजावतो ना मी. सॉरी 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 गप्प बसरा. समजावतो ना मी. तुमचं काय सैनिकांचं मध्ये मध्ये. अच्छा अच्छा म्हणजे सैनिकाला बोलतात ते. Oh my God, अच्छा. राणी सरकार हे करावं लागेल, विधी आहेत ते. महाराजांच्या नावाने तुम्हाला एक गोष्ट सोडावी लागेल. बरं प्रधानजी, मग आम्ही महाराजांच्या आठवणीत महाराजांची आवडती स्ट्रॉबेरी सोडू. आम्ही महाराजांच्या आठवणीत त्यांच्या अस्थी घेऊन महाबळेश्वरला जाऊ. तिथे खोल दरीत इको पॉइंटवर एका पॉइंटला अस्थी विसर्जन करून देऊ. मी रोज महाराजांच्या आठवणीत चहात बटर बुडवून खाईन. वा, आणि मी रोज महाराजांच्या आठवणीत टोपभर खीर खाईन. अरे वसाऱ्या सोडायच्या असतात, खायच्या नसतात. बाय द वे मला मोसंबी आवडतं. मग का ना आपलं असंच सांगून ठेवलं. मोठा महाराजांचा विजय असो. पण मी लढाई कधी केलीच नाही, मग माझा विजय झाला कसा? बरं असू दे, तुला वाटतंय ना माझा विजय तो विजय. बोला काय झालंय? महाराज हा? शेजारच्या शत्रू सैन्याकडून एक दूत निरोप घेऊन आलाय. मग एक काम करा, तुम्ही आहे ना त्याला बाहेरच ठेवा. काय झालंय इकडे महाराजांचं निधन झाल्यामुळे सगळे इकडे घरामध्ये टेन्शन आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे लिफाफा. महाराजांचं निधन. सर फालतूगिरी कशाला करतोस? तुला सांगितलं तेवढं काम कर, त्यांच्याकडे फक्त लिफाफा घेऊन ये. काय? ठीक आहे. महाराजांचा विजय असो. अरे मिळालाय महाराज. चल. त्याला सांगितलं तुम्ही. हा मंगाराम माझ्याशी बोलत होता म्हणजे मी त्याला दिसलो. परधान्या वसाऱ्या सांग, आत्ताच सांग. तो मंगाराम माझ्याशी बोलत होता याचा अर्थ मी त्याला दिसत होतो. हे कसं काय? महाराणी हो प्रधानजी. अजून एक दुःखद गोष्ट सांगायची होती. काय? आज सकाळीच आपला सैनिक मंगाराम याचं सुद्धा दुःखद निधन झालं. हो 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 राणी सरकार हो. कसं काय? त्याला कोणीतरी निरोप दिला की शत्रू राष्ट्राचं सैन्य त्याला अरेस्ट करायला येतंय. त्याच वेळी कार्डियक अरेस्ट येऊन तो गेला. सॉरी महाराणी सॉरी. आयत्या वेळी हेच सुचू शकतं. वाईट झाले प्रधानजी, वाईट झाले. अरे देवा, म्हणजे तो मेलाय म्हणून त्याचा आत्मा माझ्याशी बोलत होता. अच्छा अच्छा अच्छा. पण मी बोलल्यावर हा वासारा कसं काय लगेच उत्तर देतोय? कारण प्रधानजी तुम्ही खूप हुशार आहात. मन कवडे आहात. वा 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 प्रधानजी. हुशार म्हणजे काय? मी नाही ठेवलाय हुशार असणार. राणी सरकार हा बोला. आता औपचारिकता पूर्ण करा. हो प्रधानजी. आजपासून या राज्याचे नवे महाराज तुम्ही आहात. धन्यवाद राणी या सरकार. इथे या. सरका जरा. सरका जरा. महाराज येतात. सरका. आहा काय सरकलात. आहा महाराणी आजपासून मी महाराज म्हणून या राज्याची आणि तुमची सूत्र मी हातात घेतो. मुजरा महाराज मुजरा. महाराज लिफाफा. सर आता मी महाराज नाही राहिलोय. हा महाराज आहे. महाराज यो लिफाफा घ्या. थँक्यू थँक्यू. हा लिफाफा कसा काय माझ्या हातात आला? ते प्रधानजी बाहेर एक सैनिक आला होता, तो देऊन गेला. मंगाराम हा लयच वाईट झालं रे. सकाळ तू गेलास, अर्ध्या तासाने मी गेलो. मी तुला भेटायला येणार होतो पण मी पण गेलो. आता काय करायचं त्याला? राणी सरकार काय? अहो, घात झालाय. काय? अहो तर शत्रू राष्ट्राच्या सैन्याने राजवाड्याभोवती वेढा दिलाय. संपूर्ण राज्यात लूट चालली आहे राणी सरकार. आता आणि त्यांनी तह करण्यासाठी एकच पर्याय ठेवलाय. कोणता प्रधानजी? महाराजांचं मुंडकं त्यांना हवंय. प्रधानजी
अरे देवा बस अरे आत्ता कुठं नाही राजा झाला तर शत्रू राष्ट्राला त्याचं मुंडकं पाहिजे. अरे देवा लय फालतूगिरी करतात ना शत्रू राष्ट्र पण. तुम्ही एक काम करा तुमचं मुंडकं देऊन टाका चला. मंगाराम थोडा अर्धा तास थांबशील का? आता याचं मुंडकं कापतील मग आपण आत्मा होईल मग आपण तिघं पण शेरने जाऊ है ना. आताच राजा झालाय परवडणार पण नाही ना. महाराज मन घट्ट करा आणि मुंडकं देऊन टाका. अरे वसरे मी मेलोय मी जिता नाही आहे. मी महाराज असं कसं- काय करताय? तुम्हाला मरावं लागेल, तुमचं मुंडकं शत्रू राज्याला द्यावं लागेल महाराज. अरे तुम्ही बोलताय तुम्ही सगळं द्यायला तयार आहे पण मी कसं द्याऊ? मी जिवंत नायच आहे मी मेलोय ना. बस झालं तुमचं मनापासून मी मेलोय कधीपासून चाललंय तुमचं. कुठली बाडू आहे काहीच नाही इथे. कधीपासून समजवतो तुम्हाला झोपेत बडबडताय तुम्ही. बस झालं महाराज तुम्हाला आता जबाबदारी घ्यावी लागेल. वसऱ्यानो बघापासून मी मेलोय बॉडी इकडे घ्या तिकडे घ्या मी मेलोय नाटकं करत होतात ना. आता स्वतःवर आलं ते लगेच पलटी मारतात. वसाऱ्यानो ते काय नाही तुमचं मुंडकं मी देणार. चला ना सोडून द्या ना. अरे फालतूगिरी करायची नाही. च्या असला तुम्हाला तर आता मी सोडतच नाही. ऐका ना ऐका तू वसारे, तू ऐक ऐका ना. वसारे, तुझ्या मुंडकं मी ऐकून तर घ्या. वा 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 छान संकल्पना होती आणि खूप छान परफॉर्म केलं. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई अरुण दादा, काही विषय काही परफॉर्मन्सेस तुमच्या कन्व्हिक्शन शिवाय शक्य नाहीत आणि तुमच्या कन्व्हिक्शनला माझा सलाम. ये बात. शिवा खूप गोड दिसतेस, खूप सुंदर दिसतेस. भावा फार मजा आणलीस. दत्तू, बने आणि विराज तुमचंही खूप खूप अभिनंदन. मस्त होता परफॉर्मन्स. थँक्यू सर. प्रसाद दा. मला मनापासून असं वाटतं की हा जो फॉर्मॅट आहे याच्यात अरुण इतका परफेक्ट बसतो, इतका अचूक बसतो. उद्या समजा असा मी विचार केला की समीर चौगुलेनी राजा केला तर ऑब्व्हियसली राणी असणार विशाखा. प्रसाद खांडेकरनी राजा केला तर ऑब्व्हियसली राणी असणार नमा. पण तुमची ना नशीब म्हणजे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. अरुण राजा कायम आहे, राण्या बदलत राहत आहेत. एकदा रसिका आहे, एकदा शिवाली आहे, एकदा चेतना आहे. क्या बात आहे अरुण. फार कमी लोकांना जमतंय. पशात मजा आली. शिवाली फार गोड दिसतेस आणि फार छान केलंस. बहारदार. थँक्यू. तर मंडळी आता जाणून घेऊया आपल्या प्रथेप्रमाणे आज आपण कुठल्या विभागातल्या तंत्रज्ञांची ओळख करून घेतोय. ओक साहेब. तंत्रज्ञांची ओळख तर आपण वारंवार करून घेत असतोच, पण मला संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगायला आवडेल की एखाद्या वाहिनीवरचा एखादा कार्यक्रम किंवा एखाद्या वाहिनीवरचे सगळेच कार्यक्रम तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे पोचतात, ज्यांच्यामुळे तुम्हाला ते आवडतात, मग ती मालिका कशी दिसायला हवी, ती मालिका कुठल्या वेळेला यायला हवी, त्या मालिकेमध्ये कलाकार कोण असायला हवेत, निवेदक कोण असायला हवेत, जजेसच्या खुर्चीवर किती हुशार माणसं बसायला हवीत, या अशा अनेक गोष्टी ज्या लोक ठरवतात वाहिनीमधले, तर अशा वाहिनीमधल्या या सगळ्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण आज दोघांना इथे या मंचावरती आमंत्रित करतोय. सोनी मराठी वाहिनीचे सिद्धगुरू जुवेकर आणि शिवांश उर्फ गणेश सागडे. संकल्पना लेखक म्हणून एक नाव येत आहे वारंवार, गणेश सागडे. हेच ते शिवांश उर्फ गणेश. काय म्हणाल? आनंद आहे खूप, या टीमचा भाग आहे, अभिमान आहे. एक गंमत हास्यजत्रेची अशी आहे की भारताच्या क्रिकेट टीमकडे एकच सचिन होता, तरी विक्रम खूप झाले. आमच्याकडे 2 आहेत. त्यामुळं हास्यजत्रेचे विक्रमवर विक्रम होत राहणार आहेत. वा. बरं, ते नुसते सचिन कॅप्टन म्हणून खूप ग्रेट आहेत हा भाग आहेच आहे. त्यांच्याबरोबरची टीम म्हणजे आपण सगळेच खूप चांगलं काम करतोय, चांगलं काम करत राहू, लोकांना हसवत राहू, हेच आपलं काम आहे. धन्यवाद. गणेशजी, एक लोकाग्रह असतो, एक शेर, एक कुछ तो हो जाए. आज
म्हणताय Please, सर? अर्ज किया है हा हा इरशाद. इरशाद. जलने में भी अपना मज़ा है, जलने में भी अपना मज़ा है, ये परवाना ही जाने शिवांश। अरमानों की कबर पे ही फूल रखे जाते हैं। वाह हाय, हाय. वाह ओ माय Powerful. वाह वा, वा. ओ माय वाह. सुभान अल्लाह. वा वा. आता वळूया सिद्धगुरूकडे. माझ्या उत्तम उत्तम कॉस्ट्युम्सचं सगळं क्रेडिट याला जातं. तो सतत मला सांगतो ही साडी नाही, हा ड्रेस नाही, नाही नाही हे नाही, हा कलर तुला सूट नाही होत. कमान सिद्धू काय वाव म्हणशील? सिद्धू मस्त आम्हाला कधीच सांगत नाही थँक्यू थँक्यू सो मच सिद्धू थँक्यू सो मच. सोनी मराठी, हास्य जत्रेची संपूर्ण टीम, सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धू. थँक्यू. असाच राहा, तू फार गोडेस. थँक्यू गाईज. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण तत्पूर्वी मी मीरा आणि आदिराजला अर्थात मुक्ता आणि उमेशला मंच येण्याची विनंती करते. मुक्ता, उमेश, नुकतीच मालिका सुरू झाली आहे, परंतु आम्ही ऑलरेडी मालिकेच्या प्रेमात पडलोय. तुम्ही तुमच्या मालिकेच्या अनुभवाविषयी काय सांगाल? खूप वर्षांनी टेलिव्हिजनवर काम करते आणि एका चांगल्या मालिकेच्या शोधात होते आणि तसं स्थळ सांगून आलं. हे बघ. त्यामुळे स्थळाला नाकारण्याचा काही प्रश्नच नव्हता. ती एक्साइटमेंट आहेच. तर उमेश, आयरिस प्रोडक्शन, आमचे डिरेक्टर, आमचे टेक्निशियन्स, मेकअप आर्टिस्ट, को ॲक्टर्स, रायटर्स, टायटल सॉन्गपासनं सगळं जसं हवं, जसं असायला हवं त्यापेक्षा काही टक्के जास्तच छान असं सगळं आहे. त्यामुळे खूप सुंदर वाटतंय. अनुभव खूप छान आहे. एक छान रोमॅन्टिक शो जो बघताना सगळ्यांना छान वाटतंय. आणि खरंच 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 सोनी मराठीचे आभार की आम्हाला दोघांना त्या रोलमध्ये त्यांनी म्हणजे काय कास्ट केलं म्हण, आम्हाला बघितलं म्हण आणि ती संधी आम्हाला मिळाली. थँक्यू. किती छान बोललास. थँक्यू वा, सर. वा, वा. उमेशदा. ऑलमोस्ट मम आहे माझं. गेले काही एपिसोड्स सुरू झाल्यानंतर मला असं वाटतंय जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्यावरनं वाटतं की मनापासनं आभार, कारण तुमचं हेच प्रेम आम्हा कलाकारांना एनर्जी देतं, एनकरेजमेंट देतं जास्तीत जास्त चांगलं काम करण्यासाठी. सो मी आज ह्या मंचावरती तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही खूप मनापासून मेहनत करू आणि तुमचा अर्धा तास खूप छान जाईल याची नक्की काळजी घेऊ. थँक्यू सो मच. वा वा, किती छान बोलात. थँक्यू सो मच. तुमच्या या शोसाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात झाली आहे निरोपाची वेळ. आता आपली भेट होणार आहे पुढच्या रविवारी. बघायला विसरू नका. रात्री 8 ते 10 तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल